सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्र्यंबकनाणा परिसरात एका अल्पवयीन मुलाने प्रियसीच्या छेडछाड केल्याच्या संशयावरून एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तो मुलगा त्याच्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजाराजवळील एका हॉटेलजवळ उभा होता। त्याचवेळी त्याची मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली तेव्हा तिथे एक भिकारी बसला होता। मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेला मुलाला संशय आला की तो मुलीचा विनयभंग करतोय आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या डोक्यात दगड मारला। या घटनेत एका अज्ञात भिकाऱ्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। संशयित अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून सरकारवाडा पोलीस पुढील तपास करतायत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सर, आपल्या इकडे आता त्र्यंबकनाका परिसरामध्ये खुनाची घटना घडली, नेमकी काय प्रकार होता? आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला? त्याचं वय किती? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले, इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता त्याच्यात? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलं आहे, अल्पवयीन मुलगा आहे, गुन्हेगार आहे, त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। करायचं आहे अशी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.